तुमच्या घरामध्येही दुधीची भाजी बनवली की सगळ्यांची नाकं तोंड मुरडतात का? तर आज मी अशीच एक साधी आणि सोपी अगदी थोड्या मिनिटात होणारी ही रेसिपी मी सांगणार आहे कशी बनवायची ते. तर आज मी बनवणार आहे दुधीचे क्रिस्पी बॉल्स. तर ही रेसिपी एकदम छान कुरकुरीत आणि लहान मुलांना नक्कीच आवडेल ही रेसिपी. लहान मुलेच काय मोठेही खूप आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे. चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. दुधी भोपळा मी ते अर्धा घेतलेला आहे. हिरवी मिरची, आले लसूण यांची पेस्ट 1 चम्मच घेतलेली आहे. 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच गरम मसाला, ओवा अर्धा चम्मच, जिरे अर्धा चम्मच, हळद पाव चमचा. नंतर इथे मी कॉर्नफ्लॉवर 1 चमचा घेतलेला आहे. हे ऑप्शनल आहे. तुम्ही जर तांदळाचे पीठ वापरले तर हे नाही वापरले तरी चालेल. आमचूर पावडर 1 चम्मच घेतलेले आहे. नंतर 2 ते 3 चम्मच मी इथं तांदळाचे पीठ घेतलेलं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर 2 ते 3 चमचे मी इथे बेसनचं पीठ घेतलेलं आहे. आणि चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल. तर हे सर्व वापरून आपण आपली रेसिपी तयार करूया. तर चला तर सुरुवात करूया. तर पहिल्यांदा आपण याची साल काढून घेऊया वरून. तर मी इथे पूर्ण साल काढून घेतलेले आहे. तर आपण आता हे किसून घ्यायचं आहे. तर इथे आपला भोपळा किसून तयार झालेला आहे. तर आपण याच्यातील पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. ते काढून घेऊया. अशा प्रकारे आपण एका सुती कपड्यामध्ये हे जे किसलेलं दुधी आहे ते आपण घालून पूर्ण पाणी पिळून घ्यायचं आहे. जेवढं पाणी निघते तेवढं पाणी पिळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण सर्व पाणी काढून घेतलेलं आहे. तर आपण हे एका बाउल मध्ये काढूया. तर मी इथे दुधीमधील पाणी काढून घेतलेलं आहे. तुम्ही पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. जर तुम्ही पाणी तसं थोडं जरी ठेवलं तरी आपले जे बॉल्स आहेत ते पातळ होऊ शकतात. तर आपण याच्यामध्ये आपण मसाले ऍड करूया. पहिल्यांदा आपण याच्यामध्ये बेसन टाकूया, तांदळाचे पीठ, कॉर्नफ्लॉवर, आमचूर पावडर, आले लसूण मिरचीची पेस्ट आणि हे जे मसाले आहेत हे आपण मसाले टाकून घेऊया. आणि कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि हे मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये पाणी घालायचं नाही. दुधीच्या ओलसरपणामुळेच हे व्यवस्थित मळले जाईल. जर तुम्ही पाण्याचा वापर केला तर हे पातळ होण्याची शक्यता असते. तुम्ही याच्यामध्ये कांदाही घालू शकता. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपलं बॅटर जे आहे ते. इथं मी पूर्णपणे मिक्स करून घेतलेला आहे. तर आपण याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया. किंवा तुम्हाला कोणत्या शेप मध्ये पाहिजे तो शेप तुम्ही घेऊ शकता बनवून. अशा प्रकारे आपण छोटे छोटे बॉल्स बनवूया. अशा प्रकारे मी इथे छोटे छोटे बॉल्स बनवून घेतलेले आहेत. कॉर्नफ्लॉवरचं स्लरी बनवून घेऊया. 1 चम्मच मी इथं कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी घालून आपण स्लरी बनवलेली आहे. तर आपली स्लरी आणि हे जे बॉल्स आहेत ते तयार झालेले आहेत. तर आपण हे तळून घेऊया. तर इथं आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण हे जे बॉल्स आहेत ते आपण फ्राय करून घेऊया. त्यासाठी आपण हे या स्लरीमध्ये बुडवून मग नंतर अशा प्रकारे त्यामध्ये हे करून सोडायचं आहे. गॅस कमी आचेवरच ठेवा. एक 2 मिनिटानंतर पूर्णपणे सेट झालं की आपण याला पलटून घेऊया.
कमी जास्त गॅसवर हे दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. हे दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता याचा कलर किती छान आलेला आहे. तर इथे आपले दुधीचे क्रिस्पी बॉल्स तयार झालेले आहेत. हे आपण काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता किती गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे. एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत. तर बाकीचेही आपण असेच तळून घेऊ. तुम्ही ही रेसिपी सॉस सोबत किंवा हिरव्या चटणी सोबत ही खाऊ शकता. तर असे आपले इथे दुधीचे क्रिस्पी बॉल्स ही रेसिपी तयार झालेली आहे. पाहू शकता आपले हे जे बॉल्स आहेत ते एकदम कुरकुरीत झालेले आहेत आणि आतून एकदम सॉफ्ट असे आहेत. तुम्ही पाहू शकता आणि हे तुम्ही सॉस सोबत ही सर्व करू शकता. अशा प्रकारे तुम्ही दुधीची रेसिपी बनवली तर घरातले सर्वजण खूप आवडीने खातील. तुम्ही ही रेसिपी चहा सोबत संध्याकाळच्या चहाच्या वेळेला स्नॅक्स म्हणून ही वापरू शकता. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा. धन्यवाद.